2024चा माझा सर्वात आवडता गणपती मी पाहिला आहे, तो म्हणजे हा बघा. तसं या मध्ये या दोघांचं नाव आहे अरुण पाटील, उदय पाटील. अरुण उदय पेंटर या नावाने ओळखतात सगळे. अरुण तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व कसे आहेत? बरे आहेत ना? आय होप तुम्ही सर्व खुशाल असणार. तुमचा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा लाडका होस्ट विशाल नाईक. तसंच मित्रांनो, इंस्टाग्रामला देखील माझा पेज आहे, तिथे मला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, या ब्लॉगमध्ये मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार व त्यांचे इथे विक्रीला असणारे गणपती, म्हणजेच त्यांचे प्राइसेस, कोणत्या कोणत्या टाईपचे गणपती आहेत, जसे की शाडू मातीचे, POP व गणपती किती हाईटपासून सुरू होते, जसं काय लहान, मध्यम व मोठ्या वर्गातील गणपती व कोणत्या कोणत्या प्रकारचे गणपती आहे ते आपल्याला या ब्लॉगमार्फत पाहायला मिळतील. तसं मित्रांनो, मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार श्री उदय पाटील यांचे सुपुत्र अद्वैत पाटील यांनी मला कारखाना एक्सप्लोअर करायची संधी दिली, त्यांचे खूप खूप आभार. तसंच मित्रांनो, तुम्ही जर मीरा भाईंदर शहरातील असाल आणि जर तुम्हाला गणपती घेण्याचा प्लॅन असेल तर तुम्हाला ही जागा उत्तम ठरेल. तर मित्रांनो, न वेळ घालवता आपण हा ब्लॉग सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, आता आपण मीरा रोडला मित्राच्या कारखान्यात जाऊया. तर असं काही आहे आपलं कॉम्प्लेक्स. हा आहे आपला मेन एंट्रन्स. आता हा जो राईट साईडला आपण रस्ता पकडला, हा आहे मॅक्सस मॉलचा रस्ता. मित्रांनो, राईट साईडला क्रोमा, आपण सरळ चाललेलो आहोत. हा बघा मॅक्सस मॉल. भाईंदर वेस्टची संपूर्ण पब्लिक इथेच येते. अरे यार, हा बसवाला पण किती वेळा ब्रेक मारतो यार. यार 100 वेळा ब्रेक मारतो यार. भाईंदर वेस्टच्या फ्लायओव्हरला चढलेलो आहे. अरे बापरे, हा बघा गणपती बघा, लय भारी. मित्रांनो, आता राईट मारून शॉर्टकटने आपण मीरा रोड स्टेशन मार्ग जायचा प्रयत्न करूया. ते बघा समोर कुठल्या तरी गणपतीचं आगमनाचं तयारी चालू आहे. मित्रांनो, हा लेफ्ट साईडला पण रस्ता जातो, पण आपण मोकाट रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करू. लेफ्ट वळण घ्यायचे आहे. हा जो पलीकडे आपलं जे आहे हे रेल्वे पटरी, हा जो रस्ता आहे तो भाईंदर आणि मीरा रोडचा मधला भागाचा रस्ता आहे. महिंद्रा थार.
महिंद्राची नवीन सिरीज पण आलेली आहे, महिंद्रा रॉक्स. मीरा रोडची गर्दी पहा, मीरा रोडची गर्दी. सातशे. अरे बापरे, खतरनाक निग्रो. मीरा रोड मध्ये निग्रो सापडला. मस्त गाडी मोकाट निघाली. मित्रांनो, इथे 2 कारखाने आहेत त्यांचे. एक राईट साईडला तो पेंकारपाडा रोड चालला ना, हा बघा इथे आहे यांचा मुख्य कारखाना. म्हणजे जिथे POP आणि मोठे मोठे गणपती वगैरे त्यांनी या कारखान्यामध्ये बनवण्यात आलेले आहेत. आणि आता आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहेत इथे यांचे लहान कारखे बघा, भक्ती वेदांत हॉस्पिटल. आणि आपल्याला सरळ जायचं आहे. इथे शाडू मातीचे क्यूट आणि लहान लहान क्यूट गणपती इथे बनवतात हे लोक लहानशे कारखान्यामध्ये. तर आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे. हे बघा, हा एक CNGचा पंप लागलेला आहे बघा, महानगर गॅस. हा ॲक्च्युली या छोटा कारखान्याचा लँडमार्क आहे, महानगर गॅस. हा बघा इथेच बाजूला त्याचा लहान कारखाना आहे. हे बघा, हे बघा प्राची आर्ट्स, इको फ्रेंडली शाडू माते. मित्रांनो, हेच आहे अथर्व गणेश चित्रशाळा, प्राची आर्ट्स. तर नमस्कार मंडळी, आता मी आलेलो आहे माझ्या मित्राच्या लहान कारखान्यामध्ये, जिथे आपल्याला फक्त आणि फक्त इको फ्रेंडली हे गणपती पाहायला मिळतील आणि खूप सुंदर कलाकृतीचे असे गणपती आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर आता मी माझ्या मित्राला बोलवतो, अद्वैत पाटील, जो मूर्तिकार आहे. तर एक मिनटं बोलवतो. मित्रांनो, हाच तो माझा मित्र अद्वैत पाटील. हाय हाय गाईस. आपला छोटासा कारखाना आहे, इको फ्रेंडली. POP अजिबात ठेवत नाही आपण. POP आहे पण आपला वेगळा कारखाना आहे, पण आपण पर्यावरण पूरक मूर्ती ठेवत आहे. तर थोडा बघा, झलक. एक मिनटं. तर मला विचारायचं होतं या शॉपचं नाव वगैरे काय ठेवलं? या शॉपचं नाव अथर्व कला केंद्र असं आहे. आणि हे बघा, प्राची इथं प्राची आर्ट्स म्हणून पण इथे ओळखलेलं जात. तर अद्वैत, मला 3 प्रश्न आहेत. एक तर पहिलं मला हे सांग की तुमच्याकडे किती फूटपासून किती फूटपर्यंत हे गणपती अवेलेबल आहेत, आणि दुसरं म्हणजे प्राइसेस काय आहेत तुमच्या गणपतीचे, आणि तिसरं म्हणजे तुम्ही स्वतःहून मूर्ती घडवतात की तुम्ही मूर्तिकार वेगळे मागवले गेलेले आहेत? पहिला म्हणजे आमच्याकडे 1 फीट ते घेऊन 2.5 ते 3 फीटपर्यंत मातीच्या मूर्त्या ओके. मिळतात. आणि जास्त मोठे पण बनवत नाही, कारण की ते खूप रिस्की असते. दुसरा प्रश्न म्हणजे आम्ही घडवतो की नाही. नाही सॉरी, प्राइसेस बोलले ना तुम्ही. प्राइसेस एकदम रिजनेबल. स्टार्टिंग 1500शी स्टार्ट होते ते 5-6 हजारपर्यंत. ओके. मॅक्झिमम जेवढे हाईटवर, साईजवर डिपेंड आहे ते. आणि तिसरा प्रश्न म्हणजे तुम्ही म्हटला की घडवतो. ओके. ते आमचे बाबा घडवतात. ओके. टाईम नसल्यामुळे आम्ही 2 महिनेच करतो. तर आम्ही पेनवरनं आणायला लागते आम्हाला. थोडेफार मूर्त्या पेनवरनं पण पेनवरनं हां, आणि ऑर्डर प्रमाणे आम्ही बनवतो पण, घडून देतो. आणि पेंट वगैरे तर आपलं घरचं. तर तुम्हाला दाखवतो या कसे पेंट. तर चला मंडळी, आता आपण छोटा कारखाना व्हिजिट करूया. तर छोटासा कारखाना आहे इको फ्रेंडलीचा, आणि आमचा POPचा पण वेगळा आहे. तर तुम्हाला दाखवतो. छोटासा असा कारखाना आहे. बघा, हे मामा आमचे. मामा हाय बोला. हाय. 30 वर्ष झाले आहे मामांना. तर काम करतायत, फिटिंग बिटिंग काम हेच करतात मामा. एकदा मामांना दाखव. हाय बोला. बस हे सगळे 1.5 फूटची मूर्ती आहेत. हे 1.5 फीट इको फ्रेंडली आहेत, सर्व इको फ्रेंडली आहेत. बघू शकता तुम्ही. छोटासा असा व्यवसाय चालू केला आहे आम्ही. 3 वर्ष झालीत.
मित्रांनो, आता आपण हा छोटा कारखान्याच्या बाहेरून आता मोठ्या कारखान्याला निघत आहे. तर साईडून चाललेलो आहे. हे बघा लँडमार्क आहे हा महानगर गॅस. इस्कॉन टेम्पलच्या सरळच निघायचं आहे. आणि हा लेफ्ट साईडून पण एक वळण जाते. हे बघा हे पण तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी हा रस्ता निवडला आहे. आता तो लेफ्ट साईडून खूप शॉर्टकट होता. डायरेक्ट तुम्ही कारखान्याजवळच पोचू शकतात. हे बघा मित्रांनो, इथेच आहे अद्वैत पाटील यांचा मुख्य कारखाना श्री गणेश चित्रशाळा. आणि आपण आलो आता मीरा रोडवरनं असं हा रस्त्याने गेलो छोट्या कारखान्याला. आणि समोरून यायचं आहे असं मीरा रोडवरनं आणि राईट मारायचं. हे वाला राईट हे जास्त रस्ता पेंकर पाडायला. तर आपण आलो हा मीरा रोडवरनं सरळ गेलो आणि रिटर्न मानून आता हे बघा इथे समोरच आहे. आपल्याला तिकडे जायचं आहे. तर बघूया, चला आता डायरेक्ट कारखान्यावरच जाऊ. हे बघा मित्रांनो. तर मंडळी, आता मी अद्वैतच्या मुख्य कारखान्याजवळ आलेलो आहे. तर हे बघू शकतात श्री गणेश चित्रशाळा. आणि इथे POP यांचं कलेक्शन आहे आणि वाईड रेंज ऑफ कलेक्शन आपल्याला इथे पाहायला मिळणार. आणि खूप छान छान असे लहान मोठे गणपती आपल्याला या ब्लॉगमार्फत मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार. तर चला मित्रांनो, मी अद्वैतला विचारेल की मला गणपतीचे प्रकार, प्राइसेस आणि कोणत्या टाईपचे गणपती इथे अवेलेबल आहेत. अद्वैत, ह्या जो मुख्य कारखाना आहे इथे फक्त आणि फक्त POP कलेक्शन आहे, बरोबर? तर इथे आपल्याला किती फूट ते किती फूटपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार? इथे 8 इंचची घेऊन 15 फीट ते 16 फीट अशा ऑर्डरप्रमाणे कुठल्याही मूर्त्यांचा ऑर्डर असेल ना ते भेटून जाईल. 1 फीटची घेऊन 15 फीटपर्यंत सगळे अवेलेबल आहेत आपल्याकडे. तर या. आणि प्राइसेस काय असणार? प्राइजेस वर खाली होत राहते, ते आम्ही करून देऊ. ओके, प्राइसेस फ्लक्च्युएट होत राहतात, वर खाली होत राहतात. ओके, तर चला आता आपण मुख्य कारखाना पाहूया. हा कोणत्या टाईपचा गणपती आहे एक्झॅक्टली? शंकराच्या रूपात आहे. शंकर आणि ते केदारनाथ तुम्हाला दाखवलं ना तिकडे. ओके, हा. तर ते वाले आहे. ते मेन म्हणजे काम आपले मामा लोक करतात. घासायशी घेऊन सगळं पॉलिश वगैरे, बॉडी वडी कलर, ते मेन काम त्यांचं असते. त्याच्यानंतर जे एकदम मेन काम ते आमचे काका अण्णा करतात. अरुण पाटील, हे अरुण पाटील अण्णा आपले. तर हे अद्वैतचे काका आहेत आणि खूप छान प्रकारे पेंटिंग इथे चालू आहे. 30 वर्षाचे जास्त झालेत काकांना. शेडिंग वगैरे करतायत. अण्णा इथे बघा, आहे बघा. तर ही अद्वैतची फॅमिली जरा न्यूक्लिअर आहे, म्हणजे एकदम फ्रीली आहे. अद्वैत, हा वाला गणपती कुठला आहे? हा वाला जो समोर आहे तो? हा विठ्ठल रखुमाई आहे. 9 फीटचा गणपती. 9 फीट प्रबॉल पकडून 9 फीट. हा म्हणजे आता कुठे आपल्या मुंबईमध्येच तुम्ही डिलिव्हरी करतात की बाहेर सुद्धा आहे? बाहेर पण ऑर्डर प्रमाणे, जसे कुठला मंडल वगैरे येते ना आमच्याकडे, जोगेश्वरी पर्यंत आमचे मूर्त्या जातात. आता मित्रांनो बघू शकतात इथे 2 सेम टाईपचे गणपती इथे अवेलेबल आहेत. असे 4 बुक झालेत. ओके, हे 2 तर रंगवलेत आणि 2 मागे आहेत त्या साईडला. बघा, विठू रखुमाई यांचा पण महाराष्ट्रामध्ये भरपूर क्रेज असतो. तर चला आता पाहूया आपण
दुसरा गणपती, अरे वा, हा बघा नंदीवर बसलेला गणपती आपल्याला पाहायला मिळतोय. तर मंडळी आपण बघू शकता खूप छान प्रकारे कलरिंग येते चालू आहे. हे अद्वैत हे मेन माझे वडील बाबा. नरशी भेट घेऊया. काका किती वर्ष झाले तुम्हाला या व्यवसायामध्ये? 42 वर्ष झाली. 42 वर्ष. आणि आता आता काका तुम्ही काय रंगीन करत आहेत? डोळे अखणी. ओके. तर मंडळी बघू शकतात 42 वर्ष या मध्ये या दोघांचं नाव आहे अरुण पाटील, उदय पाटील. अरुण उदय पेंटर या नावाने ओळखतात सगळी. अरुण. तर मित्रांनो आता आपण बघू शकता हा एक खूप ॲट्रॅक्टिव्ह गणपती आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच भारी ॲट्रॅक्टिव्ह आहे. याची जी डिझायनिंग आणि मोती वगैरे जे केलेले आहेत खूप छान असं दिसत आहे. या गणपतीला आपण एक्झॅक्टली काय बोलतात? याला नाव असं टीटवाला दिलंय. ओके. त्याची बैठक जी असते ना ती टीटवाला. कलर का नाही मारले कारण की त्याला धोतर वगैरे लावायचं आहे. आणि मेन ज्वेलरी म्हणजे ती करते आमची आई मम्मी. ते बघा तिथे क्यूट क्यूट लहान लहान गणपती आपल्याला पाहायला मिळतील. तर अद्वैत हा कोणत्या प्रकारचा हा गणपती? बाल गणेशच्या रूपात आहे. हा वाला हा आपला फेमस पुणेचा दगडूशेठ बाप्पा. ओके. हा वाला हा मोरावा बसलेला गणपती असं ओके. वर्णन दिले. आणि खाली बघा शंकर पण बघू शकता. शंकर ओके. शंकर भगवान. हा वाला लालबागचा राजा आहे. टीटवाले आहेत. हा टिटवाळा. बरंच ओके. कलेक्शन आहे. प्रत्येकाची नावं घेत आणि बसलेलो. हा वाला हा आदी गणेश आहे. आदी गणेश. आदी गणेश बाप्पा असं बोलतात. अच्छा. पिशवी काढा सांगा. नाही ठीक आहे. हा वाला टीटवाला टीटवाला टिटवाळा म्हणजे टीटवाला टिटवाळा बैठक आदी गणेश मोरावर बसलेला. आणि ओके. अरे हा बघा सायकलवर. तो मस्त बाल गणेश सायकल का स्कूटी आहे? काहीतरी आहे पण ओके. अट्रॅक्टिव्ह वाटतं. हा बघा मित्रांनो बारके लहान पोरांना आता हा खूप लय आवडेल. आणि आपण हा बघा हा मी काल धोतर केलाय मस्त. थोडा रिस्पॉन्स द्या. ही माझी सर्व कला. आठवक तुम्हीच केलेली आहे. हा हे धोतर 100% वगैरे 101%. 101%. खूप भारी यार. धोतर वगैरे काय फिनिशिंग केलेली आहे बघू शकता हे आपले तुम्ही. मामा उर्नोलचे बघू शकता. मामा हाय बोला. आणि मामा काय करत आहे आपण मामाला विचारू काय करतायत. तर मामा एक्झॅक्टली तुमचं काय पेंटिंग चालू आहे आता फिलहाल? गोल्डन सिल्वर. गोल्डन सिल्वर. त्याच्यानंतर नंतर आम्ही फिनिशिंग करतो. त्याच्यानंतर फिनिशिंग देणार. मामा फिनिशिंग सुद्धा करतात. दुसरं. गोल्डन वर्क करतात. गोल्डन वगैरे करतात. मेन हा आता गणपती कधीपर्यंत रेडी होणार? आता 10 मिनिटामध्ये होईल. 10 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये. ओके. तर बघू शकतात इथं वाईड रेंज ऑफ कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतील. आणि इकडची कलाकारी पण खूप भन्नाट आहे. मित्रांनो हा बघा हा एक गणपती आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 2 लहान लहान टिल्लू टिल्लू गणपती पण किती कलरफुल आहे. अद्वैत हा कुठला आहे? हा आपला जो हा लायन वर बसलेला हा दिसतो. वाघावर बसलेला बालमूर्त आहेत. ज्यांना केस असतात बालमूर्त ओके. मस्त आणि हा बालगणेश. जो चंद्रावर आहे तो हे पण बालगणेश बालगणेश बाप्पा. बघितलं मित्रांनो किती डिझाईन वाले गणपती येते बघा. लालबाग आपला हा बाल गणेश ना परत. हा पण- ओके. पण- हा राजा टाईप. ओके. राजा. तुमच्याकडे असे टाईपचे पण गणपती आहेत खेकड्यावर हा, ते तर किंवा आगरी कोल्ह्यांची शान आगरी आहे. कोल्ह्यांची शान बरोबर. ती खेकडा ओके, ओके. चिंबोरी. एक बघू शकता मी सजवलं इकडे. नाकवा. नाकवा, नाकवा. बाप्पा. तो दाखव. अरे वा. हा कलरिंग बाकी आहे ना थोडा काय? याचे डोले वगैरे बनवायचं बाकी आहे. गोल्डन वर्क बाकी आहे. ओके ओके. हा फिनिश झाल्यावर खूप कलर हा चेंज करायचं आहे कोलबीचं. जरा डल झालंय. 2024चा माझा सर्वात आवडता गणपती मी पाहिलाय तो म्हणजे हा बघा रामलल्ला. जय श्रीराम.
तर हा आहे आता मोठा कारखाना. एक मिनटं जरा मोठा कारखाना जरा कॅमेरामध्ये दाखवा. तर मंडळी, आता या कारखान्यामध्ये आपल्याला उत्तनचा राजा आणि अनेक असे राजे पाहायला मिळतील. तर हे आता आपला मित्र अद्वैतच सांगू शकतो. तर चला आता मोठा कारखान्यामध्ये आपण प्रवेश करूया. अरे बापरे, जबरदस्त. सुरुवातीला आपल्याला बघा हा एकदम मोठा राजा पाहायला मिळाला आहे. आता हा कोणत्या ठिकाणाचा आहे ते अद्वैतच सांगू शकतो आपल्याला. अद्वैत मित्रा, हा कुठला राजा आहे? म्हणजे हा जो समोरचा आहे तो. हा मुंबईचा राजा आहे. 3-4 वर्षापूर्वी ती मॉडेल आलेली होती. ओके ओके तर भैरव मीरा भाईंदरचे आपले पोर आहेत. ओके मंडळ आहे. ओके त्या मंडळाचा. हा त्या मंडळाचा आहे. त्याही फोटो आणून दिलाय की असा दिसेल. एक second. तर हा भैरव मंडळाचा आपल्याला राजा पाहायला मिळेल. ओके, हा बघा. ही मूर्ती ते प्रिंट आउट काढले आणि 15 फूट इथं बनवायला बोलले आम्हाला. ऑर्डर दिली 15 फूट. 15 फूट आणि अरे बॅकग्राऊंड सुद्धा बापरे. आहे. ओके. बॅकग्राऊंड अजून लावायचे म्हणजे आता तयार होतोय. ती जास्तीत जास्त आता सुकलेली आहे. मग उद्या सफेदा वगैरे मारणार, पेंटिंग काम चालू करणार आणि आम्हाला असं बनवायचं आहे. तर आता हे जे इमेज मध्ये आपल्याला दिसतंय सेम टू सेम तुम्ही असंच बनवून देणार? सेम टू सेम बघा ना, 3 घोडे आहेत. ओके ओके. ओके. आणि गणपती बाप्पा बसलाय, असं मस्त आकार घेतलाय आणि धोतर वगैरे लावायचं आहे. आता तर तो आता पूर्णपैकी कम्प्लीट झाल्यावरच आपल्याला एक हा, ब्लॉग ओके, काढू हा. आपण, त्याचा वेगळा ब्लॉग बनवू. कारण की त्याचा लुक एकदम वेगळं चेंज होणार आहे. टेन्शन न घेऊ. आणि एक लालबागचा राजा आहे. अच्छा, आता आणि उत्तनचा राजा म्हणून या आहे. इकडे या जरा. हा बघा मित्रांनो, हा आहे उत्तनचा राजा जो लालबाग थीम दिलेला गेलेला आहे यावर्षी. तर तद्वेत हा किती फूटचा आहे? हा 12 फुटीच्या वर जाईल. 12 फूटचा 12 उत्तनच्या राजाला? 12 फूट. अरे बाप. त्या टायमाला आमचा मंडळ खूप जोरात आहे. म्हणजे मी उत्तनचाच आहे. आम्ही सगळे उत्तनचे आहे. हा प्रॉपर लालबाग लालबागचा लालबाग theme एकदम. थीम ओके. एकदम फुल लालबाग. ओके आणि ओके ओके ते आता सांगणार नाही आम्ही. डेकोरेशन ओके, वगैरे ओके, काय ओके. सिक्रेट आहे. ओके. सिक्रेट आहे ते. तर बरं Reveal तसं. केले. ओके. मंडळवाले मारतील आम्हाला सांगितलं तर. ही आणि लालबाग. हा कुठला आहे? हा बॅक साइडला गणपती जो आहे तो हा पांडुरंगवाडीचा राजा आहे. कुठला राजा? पांडुरंगवाडी पेनकरपाडा गाव आहे ना. पेंकरपाडाला. हा, ओके, हा, हा. तिकडचा हा अजून किती फूट असेल फिनिशिंग maximum? वगैरे करायचं त्याला. आता तर फिलहाल 8 फीटचा आहे. अजून बॅकग्राऊंड वगैरे येईल ना तर 10 फीटच्या वर जाईल. 10 फीटच्या वरती? हा, त्याही फोटो पण दिला आम्ही. फोटो प्रमाणे बनवतो सगळे मूर्ती. अच्छा अच्छा अच्छा. हे बाबाही आकार दिलाय. हे दाखवू मामा शकता जरा वगैरे. फोटो तुम्ही? हा बघा ना, फोटो बघा ना. तर मित्रांनो बघू शकता 10 फूटचा हा गणपती. आता फिलहाल हा याचं काम चालू आहे. जेव्हा कम्प्लीट होणार तर खूप सुंदर आणि भन्नाट दिसणार आहे परत. अरे बाप रे, हा बघा मित्रांनो, फिलहाल आता हा कलेक्शन साठी तर लोक खूप वेडे होतात. हा आहे आपला केदारनाथ. केदारनाथ बाप्पा शंकराच्या रूपात आहे. लालबागचा राजा त्या या कप पिंकीच सांगितलं. अरे बाप, हे बघा 2 केदारनाथ इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशाला हा कलेक्शनला लोकांची एवढी मागणी असते की आता क्रेजच झालेला आहे केदारनाथचा ऍक्च्युली बघायला गेलं तर. 4 गणपती बुक झाले त्याच्यामध्ये. 4 गणपती? 4 गणपती बोलतो? बुक झाले. हा, एवढा क्रेज आहे ना केदारनाथ बाप्पाचा. प्लस शंकराचं रूप आहे ना. हा आपला हा लालबागचा ओके राजा. ओके ओके. म्हणजे लालबाग आणि केदारनाथची व्हरायटी तुमच्याकडे हा, खूप, भरपूर खूप, खूप. अशा या पाहायला टायमाला मंडळ खूप आले. त्यांना आवडलं. म्हणजे बघू शकता चेहरा वगैरे बघा ना त्याचा. हा, हा. वेगळा डेकोरेशन. हा पूर्ण कम्प्लीट झाल्यावरच खूप भारी एकदम दिसायला सुरुवात होणार. लालबागचा राजा फक्त लालबाग मध्येच नाही, कुठे पण बसवा राजा राजा असतो. राजा राजा बरोबर आहे. ते तर 100% ही गोष्ट अद्वैतने खूप चांगलेली म्हणलेली आहे की राजा तो कायम राजाच असतो. तर मित्रांनो आपण बघू शकतात या मोठ्या कारखान्यामध्ये अनेक प्रकारचे गणपती आपल्याला पाहायला मिळतात. तर मंडळी आपण बघितलं इथे वाईड रेंज ऑफ कलेक्शन आपल्याला अद्वैत पाटील यांच्या कारखान्यामध्ये पाहायला मिळतील. तर 2025ला जर तुम्ही गणपती घेण्याचा प्लॅन करत आहात तर एक कॅप्शन बॉक्समध्ये मी अद्वैत पाटील यांचा नंबर आणि लोकेशन वगैरे सर्व मेन्शन करतो. तर त्यांना कॉन्टॅक्ट करावे आणि आपल्याला जो गणपती आवडतो ते त्यांच्याशी संवाद करावे. आता अद्वैत पाटीलला मी 2 मिनटं बोलायला देतो. तर अद्वैत पाटीलशी आपण वार्ता करू. ओके. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू बाई. विशाल भाईनी नवीन चॅनल खोललं आहे आणि सुरुवात ते आपले पहिले व्लॉगशी केले त्यांनी आपल्या कारखान्याला घेऊन. अरुणोदय पेंटर असं नाव आहे आणि प्राची आर्ट्स आणि अथर्व कला केंद्र पण आहे आमचं. पण ते इको फ्रेंडली आहे. ते वेगळे गणपती बाप्पा म्हणजे तो कारखाना वेगळाच आहे इको फ्रेंडलीचा आणि हा POPचा आहे. आणि थँक्यू सो मच
की तू आम्हाला एक्सप्लोर करतोय आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बनवत जा, घडवत जा आणि आम्ही तुला फुल सपोर्ट देऊ. थँक्यू. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ लय आवडेल, म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो चला आता मी रजा घेतो, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगला.